जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे। संभाजीराजे शाहू महाराजांचे वारसदार नाहीत या विधानानंतर समर्थकांनी हल्ला केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांवर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली। काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती। संभाजीराजेंच्या अंगात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त वाहत आहे का हे तपासावे लागेल असे विधान आव्हाड यांनी केले होते। या विधानाचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेकडून आज आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला। धनंजय जाधव स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या महाराष्ट्रामध्ये गेल्या 25 वर्षापासून मला कोण हात लावू शकत नाही, मला कोण धमकी देऊ शकत नाही, माझ्यापर्यंत कोण येऊ शकत नाही या आविर्भावामध्ये मुसलमानांच्या मतांच्या लालचेपायी त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख, स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं, अरेरावीची भाषा केली होती। आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, याची गाडी फोडलेली आहे आणि हा जेतुद्दीन ढुंगणाला पाय लावून पळालेला आहे। त्या जेतुद्दीननी जर त्याच्यात दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी। जेतुद्दीनला आमचं सांगणं आहे, महापुरुषांविषयी तू बोलू नकोस, महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत करू नकोस, तू सबोर्डिन राहा, अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये तुला या महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल।